ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तन्तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषेदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः। संजय म्हणाला, अशा रीतीने करुणेने व्याप्त ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले। मग संजयो म्हणे रायाते, आईके तो पार्थु तेथे शोकाकुलरुदनाते करी तू असे। ते कुळ देखो निसमस्त स्नेह उपनले अद्भुत, तेणे द्रवले असे चित्त कवणे परी। जैसे लवण जळे झळंबले नातरी अभ्रवाते हाले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे। म्हणूनी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंस तया परी तो पांडु कुमरू। महामोहे अतिजर्जरू देखो निश्री शारंग धरू काय बोले। श्री भगवानुवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्य मकीर्तिकरमर्जुन। श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही। म्हणे अर्जुना आदि पाही, हे उचित काय ये ठाई। तू कवण हे काई करीत आहासी, तुझ सांगे काय जाहले कवण उणे आले। करिता काय ठेले खेदु कायीसा, तू अनुचिता चित्त नेदिसी धीरू कहीन संडिसी। तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे, तू शूरवृत्तीचा ठावो क्षत्रियां माजी रावो। तुझिया लाठेपणाचा आवो तिही लोकी, तुवा संग्रामी हरू जिंकिला। निवात कवचांचा ठावो फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वांसी। पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोक्यही थोकडे। ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे। तो तू की आजी येथे सांडुनिया वीरवृत्तीते। अधोमुख रुदनाते करी तू आहासी। विचारी तू अर्जुनू की कारुण्ये किजसी दीनू। सांगपा अंधकारे भानू ग्रासिला आथी। नातरी पवनू मेघासी बिहे की अमृतासी मरण आहे। पाहे पा इंधनची गिळोनी जाये पावकाते। की लवणेची जळविरे संसर्गे काळकूट मरे। सांगपा महाफणी दरदुरे गिळिजे काई। सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथी के जाहला। परीतो त्वा साच केला आजी एथ। म्हणूनी अजुनी अर्जुना
झणे चित्त देसिया हीना वेगी धीर करुनिया मना सावधू होई सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण संग्रामी हे कवण कारुण्य तुझे हागा तू जाणता तरी न विचारिसी का आता सांगे झुंजा वेळे सदयता उचित काई हे असतीये कीर्तीसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू अर्जुना ते क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वयोपपद्यते शूद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परंतप. म्हणून हे पार्था, षंढपणा पत्करू नकोस, हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. म्हणूनी शोकुन करी तू पुरता धीरू धरी हे शोच्यता अव्हेरी पंडुकुमरा तुझ नभे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजूनीवरी हित विचारी पा येणे संग्रामाचे नि अवसरे एथ कृपाळुपण नुपकरे हे आताची काय सोय रे जाहले तुझ तू आधीची काय नेणसी की हे गोत्र नोळखसी वायाची काय करिसी अतिशो आता आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी तरी आता काय जाहले काई स्नेह उपनले हे नेणिजे परी कुडे केले अर्जुना तुवा मोह धरिलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नभे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी ऐसे नितो कृपावंतु नाना परी असे शिकवतू हे ऐकोनी पंडुसुतू काय बोले. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ईशुभे प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात मी भीष्म पितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण हे अरिसूदना, ते दोघेही पूज्य आहेत. देवा हे ये तुले वरी बोलावे न लगे अवधारी आधी तूची चित्ती विचारी संग्रामू हा हे झुंज नभे प्रमादू एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू हा उघडा लिंग भेदू वोढवला आम्हा देखे माता पितरे अर्चिजती सर्वस्वे तोषू पाव विजती तिये पाठी केवी वधिजती आपुलिया हाती देवा संत वृंद नमस्कारिजे का घडे तरी पूजिजे हे वाचूनी केवी निंदिजे स्वये वाचा तैसे गोत्र गुरु आमुसे हे पूजनीय आम्हा नियमाचे मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे जया लागी मने विरू आम्ही स्वप्नीही न शको धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातु देवा वरजळो हे जियाले एथ आघवे यासी हे चिकाय जाहले जे यांच्यावधी अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थु द्रोणाचा केला येणे धनुर्वेदु मज दिधला तेणे उपकारे काय आभारैला वधीतया ते जेथींचिया कृपा लाहिजे वरू तेथेची मने व्यभिचारू तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे
गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरोनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्। म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच भोगावयाचे ना. देवा समुद्र गंभीर आईकिजे वरी तोही आहाच देखिजे परीक्षो भूमनी नेणिजे द्रोणाचिये हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान परी अगाध भले गहन हृदयाचे वरी अमृत ही विटे की काळवशे वज्र फुटे परी मनोधर मुन लोटे विकरविलाही स्नेहा लागी माये म्हणिपे ते कीरू होये परी कृपाते मूर्त आहे द्रोणी ये हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा येणे माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू आता सांग पायेथ घातू चिंतू येईल ऐसे हेरणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे ते मना नये आघवे जीवितेसी हे येणे माने दुर्धर जे याही हुनी भोग सधर ते असतू येथवर भिक्षा मागता भली ना तरी देशत्यागे जाईजे का गिरिकंदर सेविजे परिशस्त्र आता न धरिजे यांवरी देवा नवनिशती शरी वावरोनी यांच्या जिव्हारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे ते काढूनी काय किजती लिप्त केवी सेविजती मजन ये हे उपपत्ती याची लागी ऐसे अर्जुनतिये अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी परीते मना नयेची मुरारी आईकोनिया हे जाणोनी पार्थु बिहाला मग पुनरपि बोलो लागला म्हणे देवो का चित्तया बोला देती चिना न चैतद्विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. युद्ध न करणे व करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही, किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत. ये रभी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे परीनिके काय या परवते ते तुम्ही जाणा पै वीरू जयांसी ऐकिजे आणिया बोलींची प्राणू सांडिजे ते एथ संग्राम व्याजे उभे आहाती आता ऐसिया ते वधावे की अव्हेरुनिया निघावे या दोहों माझी बरवे ते नेणो आम्ही कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. करुणा व्याप्त दैन्यामुळे ज्याचा स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे असा मी तुम्हाला विचारित आहे
की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा, कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीच असता न दिसे वस्तुजात. देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले. आता काय हित आपुले तेही नेणे, तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे. निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता. तूची सदा रक्षिता आपदी आमुते. जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अव्हेरू. की सरिता ते सागरू त्यजी केवी. नातरी अपत्या ते माये, सांडूनी जरी जाये. तरी ते कैसे निजिये ऐके कृष्णा. तैसा सर्वांपरी आम्हासी, देवा तूची एक आहासी. आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे. तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचरेना धर्मा. ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. नहि प्रपश्यामि ममापनुद्याद्, यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्. अवाप्य भूमावसपत्नं बुद्धं, राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही. हे सकळ कुळ देखोनी, जो शोकू उपनलासे मनी. तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय आणिके. एथ पृथ्वी तळ आपु होईल, हे महेंद्र पदही पाविजेल. परिमोह हा न फिटेल मानसीचा. जैसी बीजे सर्वथा आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली. तरी न विरुढती संचिली आवडे तैसी. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे. एथ एकची उपेगा जाये परमामृत. तैसे राज्यभोग समृद्धी, उज्जीवन नोहे जीवबुद्धी. एथ जिव्हाळा कृपानिधी, कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव एक क्षण भ्रांती सांडिला. मग पुनरपि व्यापिला ऊर्मी तेणे. की मज पाहता ऊर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे. तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे. सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी. लागला म्हणूनी लहरी भांजे चिना. हे जाणोनी ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विषफेडी. तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. तैसिया पंडुकुमरा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा. तो कृपावशे अवलीळा रक्षील आता. म्हणूनी तो पार्थू मोहफणीग्रस्तू. म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया. मग देखा तेथ फाल्गुनू, घेतला असे भ्रांती कबळूनू. जैसा घनपटळी भानू आच्छादिजे. तया परी तो धनुर्धरू, जाहलासे दुःखे जर्जरू. जैसा ग्रीष्मकाळी गिरिवरू वणवला का. म्हणूनी सहजे सुनीळू, कृपामृते सजळू. तो बोळलासे श्री गोपाळू महामेघू.
तेथ सुदर्शनांची द्युती तेची विद्युल्लता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षेल तेणे अर्जुना चळू निवेल मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची ते कथा आईका मनाचिया आराणुका ज्ञानदेवो म्हणे देखा निवृत्तिदासू संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्द मुक्त्वा तूष्णीं बभूवः. संजय म्हणाला, हे राजा, निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. ऐसे संजये असे सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनरपि शोकाकुळितू काय बोले आईके सखेदू बोले श्रीकृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी. ऐसे ये की हेळा बोलिला मग मौन धरुनी ठेला तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला देखो नितया ते. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले. मग आपुला चित्ती म्हणे एथ हे काही आदरिले येणे अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे हा उमजे आता कवणे परी कैसे निधीरू स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानी का नातरी असाध्य देखो निव्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्यसूची निरवधी निदानींची तैसे विवरितू असे श्री अनंतू तया दोन्ही सैन्या आंतू जयापरी पार्थू भ्रांती सांडी ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेह आथी की औषधाची या कडुवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय तैसी वरीवरी पाहता उदासे आततरी अतिसुरसे तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस, परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तुआ एथ आदरिले माझारीची तू जाणता तरी म्हणविसी परी नेणिवे ते न सांडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसतसे तू आपण पेतरी नेणसी परिया कौरवा ते शोचू पहासी हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती तरी सांगपा अर्जुना तुझपासून स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काई एथ समर्थू एक आथी तया पासूनी भूते होती
तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. हो का सांप्रत ऐसे जाहले जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले. आणि नाशू पावे नाशिले तुझे निकायी. तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातून धरिसी चित्ती. तरी सांगे काई हे होती चिरंतन. की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता. ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी. अनादिसिद्ध हे आघवे होत जात स्वभावे. तरी तुवा का शोचावे सांगे मज. परी मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतीसी. आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. देखै विवेकी जे होती ते दोहितेही न शोचिती. जे होय जाय हे भ्रांती म्हणूनिया. न त्वेवां जातुनासं न त्वं नेमे जनाधिपाः. न चैव न भविष्यामस् सर्वे वयमतः परम्. मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेही नाही, आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही. अर्जुना सांगेन आईक एथ आम्ही तुम्ही देख. आणि हे भूपती अशेख आदि करुनी. नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही. हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. येरवी तत्वता वस्तु जे असे ते अविनाशची. जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले. तरी कवणके जन्मले म्हणो येतेथ. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले. तरी आता काय निमाले विचारी पा. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा. तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. आईके शरीर तरी एक परिवयसा भेद अनेक. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. एथ कौमारत्व दिसे मग तारुण्यी ते भ्रंशे. परी देह चिन्ह नाशे एकेका सवे. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः. आगमापायिनो नित्यास्तांस्तितिक्षस्व भारत. हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी, उष्णता आणि सुखदुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता ते तू सहन कर. एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया आधीनपण. तिही आकळिजे अंतःकरण म्हणूनी भ्रमे. इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती. ते अंतर आपलविती संगे येणे. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही. तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. मृदु आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. भ्यासुर आणि सुरेख हे रूपांचे स्वरूप देख.
जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तोषु देता तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणूनी हा अपभ्रंशू विषय संगू देखे इंद्रिया आधीन होईजे तै शीतोष्णाते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे या विषयान वाचूनी काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नींचा आभासे भद्रजाती देखे अनित्यत्या परी म्हणूनी तू अव्हेरी हा सर्वथा संगुण धरी धनुर्धरा यं हीन व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते। कारण हे श्रेष्ठ पुरुषा, सुखदुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत तो मोक्षाला योग्य ठरतो। हे विषय जया ते ना कळीती तया सुख दुःखे दोनी न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः। असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सत वस्तूचा अभाव नसतो अशा रीतीने या दोहोंचेही सत्यस्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे। आता अर्जुना आणिक काही एक सांगेन मी आईक जे विचार परलोक ओळखिती या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती सलिली पय जैसे एक होऊनी मीनले असे परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत ना तरी जाणिवेच्या आयणी करिता दधिक डसणी मगनवनीत निर्वाणी दिसे जैसे की भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी म्हणूनी अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षू दोहीही देखिला असे अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति। ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्याचा नाश नाही हे तू लक्षात ठेव। त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही। देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातीतू तया केलिया ही घातू कदा नो हे अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत। या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत असे म्हटले गेले आहे। म्हणून हे भरतवंशी अर्जुना
तू युद्ध कर. आणि शरीरजात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणूनी तुवा झुंजावे पंडुकुमरा. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. जो या आत्म्याला मारणारा असे समजतो तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारित नाही आणि कोणाकडून मारला जात नाही. तू धरूनी देहाभिमानाते दिठी सूनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणतू आहासी. तरी अर्जुना तू हे नेणसी जरी तत्वता विचारिसी तरी वधिता तू नभेसी हे वध्य नभती. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. वेदा विनाशिनं नित्यं येनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कंघातयति हंतिकं. हे पार्था, जो पुरुष हा आत्मा नाशरहित नित्य न जन्मणारा व न बदलणारा आहे हे जाणतो तो कोणाला कसा ठार करविल किंवा कोणाला कसा ठार करील. जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही. तैसी हे जाण माया तू भ्रमत आहासी वाया. शस्त्रे हाणितलिया छाया जैसी आंगी नरूपे. का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारो दिसे भ्रंशला. परी भानू नाही नासला तया सवे. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे. तो भंगलिया आपैसे स्वरूपची. तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी. म्हणूनी तू हे नारोपी भ्रांती बापा. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् यन्यानि संयाति नवानि देहि. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्र घेतो त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अच्छेद्योऽयमधाह्योऽय मक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणु रचलोऽयं सनातनः. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणूनी शस्त्रादिकी छेदू न घडे यया. हा प्रळयोदके नाप्लवे
अग्निदाहो न संभवे एथ महाशोषू न प्रभवे मारुताचा अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्णु हा अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि। हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. हा तर्काचिये दिठी गोचरनो हे किरीटी ध्यान याचिये भेटी उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभू मना आपुनो हे साधना निस्सीमू हा अर्जुना पुरुषोत्तमू. हा गुणत्रयरहितू व्यक्तीसे अतीतू अनादि अविकृतू सर्वरूप. अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मकू देखावा मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. परंतु जर तू आत्मा नेहमी जन्मणारा व नेहमी मरणारा आहे असे मानत असशील तरी सुद्धा हे महाबाहो, तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची मानिसी तरी शोचू न पवसी पंडुकुमरा. जो आदिस्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाहो अनुस्युतू गंगाजळाचा. ते आदि नाही खंडले समुद्री तरी असे मीनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. ये तिन्ही तयापरी सरसीच सदा अवधारी भूतांसी कवणी अवसरी ठाकतीना. म्हणौनी हे आघवे एथ तुझ न लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी. ना तरी हे अर्जुना न येची तुझिया मना जे देखोनी लोक अधीना जन्मक्षया. तरी एथ काही तुझ शोकासी कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही. उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. ना तरी उदो अस्तु आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे म्हणून हा न परिहरे आदि अंतू. तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेदू का करिसी. काय जाण तुची नेणसी धनुर्धरा. एथ आणि कही एक पार्था तुझ बहुती परी पहाता दुःख करावया सर्वथा विषो नाही. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात. फक्त मध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीचा शोक कसला करायचा. जिये समस्ते ये भूते जन्मा आदि अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मलेया. तिये क्षयासी जेथ जाती
तेथ निभ्रांत आने नभती, देखे पूर्वस्थितीच येती आपुलिये, येर मध्ये जे प्रतिभासे, ते निद्रिता स्वप्न जैसे, तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी, नातरी पवने स्पर्शिले नीर, पढियासे तरंगाकार, कापरापेक्षा अलंकार, व्यक्ती कनकी, तैसे सकळ हे मूर्त, जाणपा माया कारित, जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल, तैसे आदीची जे नाही, तया लागी तू रुदसी काई, तू अवीटते पाही चैतन्य एक, जयाची आरतीची भोगित, विषयी त्यजिले संत, जया लागी विरक्त वनवासिये, दिठी सूनी जयाते, ब्रह्मचर्यादि व्रते, मुनीश्वर तपाते आचरताती, आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन, माश्चर्यवद्वदति तथैव चान्यः, आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति, श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. एक अंतरी निश्चळ, जे निहाळिता केवळ, विसरले सकळ संसार जात, एका गुणानुवादू करिता, उपरती होऊनी चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर, एक ऐकताची निवाले, ते देहभावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रूपता, जैसे सरिता ओघ समस्त, समुद्रा माझी मिळत, परी माघवते न समात, परतले नाही, तैसिया योगेश्वरांची या मती, मिळवणी सवे एक वटती, परीजे विचारूनी पुनरावृत्ती भजती चिना. देहे नित्यमवध्योऽयं, देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो, म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. जे सर्वत्र सर्वही देही, जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक, जयाचे निस्वभावे, हे होत जात आघवे, तरी सांग काय शोचावे एथ तुआ. एरवी तरी पार्था, तुझ कानेणू नमने चित्ता, परी किडाळ हे शोचिता बहुती परी. स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि, धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भीता कामा नये, कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. तू अजूनी का न विचारिसी, काय हे चिंतितू आहासी, स्वधर्मु तो विसरलासी तरावे जेणे. या कौरवा भलते जाहले, अथवा तुझची काही पातले, की युगची हे बुडाले जरी एथ. तरी स्वधर्मु एकू आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. अगागो क्षीर जरी जाहले, तरी पथ्यासी नाही म्हणितले. ऐसेनिही विष होय सुदले, नवज्वरी देता. तैसे आनी आन करिता, नाशु होईल हिता.
म्हणूनी तू आता सावध होई. वायाची व्याकुळ काई आपुला निज धर्मू पाही. जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा. का दीपाधारे वर्तता नाडळीजे. तया परी पार्था स्वधर्मे राहाटता. सकळ काम पूर्तता सहजे होय. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आणिक काही. संग्रामा वाचून नाही उचित जाणे. निष्कपटा होवावे उसिणा घाई झुंजावे. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं. सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. हे पार्था, आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचे दारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. अर्जुना झुंज देखे आताचे. हे हो का जे दैव तुमचे. की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. हा संग्रामू काय म्हणिपे. की स्वर्गूची येणे रूपे. मूर्तका प्रतापे उदो केला. ना तरी गुणाचे निपती करे. आरतीचेनी पडी भरे. हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे. तै झुंज ऐसे लाहिजे. जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणी. ना तरी जांभया पसरे मुख. तेथ अवचटे पडे पियूख. तैसा संग्रामुहा देख पातला असे. अथ ते त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि. ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. परंतु जर तू हे धर्मयुद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. आता हा ऐसा अव्हेरिजे. मगनाथिले शोचू बैसिजे. तरी आपण आहाणा होईजे. आपण पेया पूर्वजांचे जोडले. आपणची होय धाडिले. जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये. असती कीर्ती जाईल. जगची अभिशापू देईल. आणि गिवसीत पावतील महादोष. जैसी भ्रातारे हीन वनिता उपहती पावे सर्वथा. तैशी दशा जीविता स्वधर्मे वीण. ना तरी रणी शव सांडिजे. ते चौमेरी गिधी विदारिजे. तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम्. संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते. तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुस्सह वाटते. म्हणून स्वधर्मू हा सांडसील. पापावर पडा होसील. आणि अपेशते न वचेल कल्पांतवरी. जाणतेनी तवची जियावे. जव अपकीर्ती आंगा न पवे. आणि सांगपा केवी निगावे एथोनिया. तू निर्मत्सर सदयता. येथून निघसील कीर माघवता. परीते गती समस्ता नमनेल यया. हे चहूकडूनी वेढीतील. बाणवरी घेतील. तेथ पार्था न सुटिजेल कृपाळूपणे. ऐसेनिही प्राण संकटे. जरी विपाये पा निघणे घटे. तरी ते जियालेही वोखटे मरणाहुनी. भयाद्रणादुपरतं मंशन्ते त्वां महारथाः. येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. शिवाय ज्याच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास
त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. ते महारथी तुला बिहून युद्धातून काढता पाय घेतला असे मानतील. तू आणि कही एक न विचारिसी, एथ संभ्रमे झुंजो आलासी, आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी. तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना, का प्रत्यया येईल मना सांगई मज. अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः, निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं किम्. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे. हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला, का सांगई बोलू उरला निका काई. लोक सायासे करूनी बहुते, का वेचिती आपुली जीविते. परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा, ते तुझ आनायासे अनकळित जोडिली असे. हे अद्वितीय जैसे गगन आहे, तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम. तुझे गुण उत्तम तिही लोकी, दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणिती. जे ऐकिलिया दचकती कृतांतादिक, ऐसा महिमा घनवट गंगा जैसी चोखट. जया देखी जगी सुभट वाट जाहली, ते पौरुष तुझे अद्भुत आईकोनिया हे समस्त. जाहले आथि विरक्त जीवितेसी, जैसा सिंहाचिया हाका युगांतु होय मदमुखा. तैसा कौरवा अशेखा धाकु तुझा. जैसे पर्वत वज्राते नातरीक सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. ते अगाधपण जाईल मग हिणावो अंगा येईल. जरी मागुता निघसील न झुंज तुची, आणि हे पळता पळो निदिती. धरुनी अवकळा करीती न गणित कुटी बोलती. ऐकता तुझ मग ते वेळी हिये फुटावे. आता लाठेपणे कान झुंजावे. हे जिंतले तरी भोगावे महीतळ. हतो वा प्राप्स्यसे स्वर्गं, जित्वा वा भोक्ष्यसे महीम्. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चयः. युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील, अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा. ना तरी रणी एथ झुंजता वेचले जीवित. तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील. म्हणूनी ये गोठी विचारू न करी किरीटी. आता धनुष्य घेऊनी उठी झुंजई वेगी. देखै स्वधर्मू हा आचरता, दोषू नाशे असता. तुझ भ्रांती हे कवण चित्ता एथ पातकाची. सांगई प्लवेची काय बुडिजे, का मार्गी जाता आडळीजे. परी विपाये चालो नेणिजे, तरी तेही घडे. अमृते तरीच मरिजे, जरी विखेसी सेविजे. तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे. म्हणवनिया पार्था हेतु सांडोनी सर्वथा. तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. सुख दुःखे समे कृत्वा, लाभालाभौ जया जयौ. ततो युद्धाय युज्यस्व, नैवं पापमवाप्स्यसि. जय पराजय, फायदा तोटा आणि सुख दुःख समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. आणि लाभालाभ न धरावे,
मना माझी. एथ विजयपण होईल, का सर्वथा देह जाईल. हे आधीची काही पुढील, चिंतावेना आपण या उचिता. स्वधर्मे राहाटता, जे पावे ते निवांता. साहो निजावे, ऐसिया मने होवावे. तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणूनी आता झुंजावे निभ्रांत तुआ. एषा ते विहिता सांख्ये, बुद्धिर्योगे त्विमां शृणु. बुद्ध्या युक्तो यया पार्थ, कर्मबंधं प्रहास्यसि. हे पार्था, हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भाने सांगितला आणि आता कर्मयोगाविषयी ऐक. ज्या बुद्धीने युक्त झाला असता तू कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. हे सांख्य स्थिती मुकुळीत, सांगितली तुझ येथ. आता बुद्धियोगू निश्चित, अवधारिपा. जया बुद्धियुक्ता, जाहलिया पार्था. कर्मबंधू सर्वथा, बांधू न पवे. जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे. परी जैतेसी उरिजे, अचुंबित. नेहाभिक्रमनाशोऽस्ति, प्रत्यवायो न विद्यते. स्वल्पमप्यस्य धर्मस्य, त्रायते महतो भयात्. या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूप दोषही नाही. इतकेच नव्हे तर या कर्मयोग रूप धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्यूरूप मोठ्या भयापासून रक्षण करते. तैसे ऐहिक तरी न नशे, आणि मोक्षू तो उरला असे. जेथ पूर्वानुक्रमू दिसे, चोखाळत. कर्माधारे राहाटिजे, परी कर्मफळ न निरीक्षिजे. जैसा मंत्रज्ञू न बाधिजे, भूतबाधा. तिया परीजे सुबुद्धी, आपुलालिया निरवधी. हा असताची उपाधी, आकळू न सके. जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप. गुणत्रयादिलेप न लगती जेथ. अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पचिहृदयी बुद्धी प्रकाशे. तरी अशेष ही नाशे, संसार भय. व्यवसायात्मिका बुद्धि, रेकेह कुरु नंदन. बहुशाखा यनंताश्च, बुद्धयो व्यवसायिनाम. हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात. जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहुतेजाते प्रगटी. तैसी सद्बुद्धी हे थे कुटी, म्हणून ये. पार्था बहुती परी, हे अपेक्षिजे विचार शूरी. जे दुर्लभ चराचरी, सद्वासना. आणिका सारिखा बहुवसू, जैसा न जोडे परिसू. का अमृताचा लेशू दैवगुणे. तैसी दुर्लभजे सद्बुद्धी, जिये परमात्माची अवधी. जैसा गंगेसी उदधी निरंतर. तैसे ईश्वरा वाचुनी काही, जिये आणि कलाणी नाही. ते एकची बुद्धी पाही, अर्जुना जगी. येरी ते दुर्मती, जे बहुधा असे विकरती. तेथ निरंतर रमती, अविवेकिये. म्हणौनी तया पार्था, स्वर्ग संसार नरकवस्था. आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. यामिमां पुष्पितां वाचं, प्रवदन्त्य विपश्चितः. वेदवादरताः पार्थ, नान्यदस्तीति वादिनः. कामात्मानः स्वर्गपरा, जन्मकर्मफलप्रदां. क्रियाविशेषबहुलां, भोगैश्वर्यगतिं प्रति.
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समधौ न विधीयते. हे अर्जुना, जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळविण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफल देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्म फळी आसक्ती धरूनिया. म्हणती संसारी जन्मिजे, यज्ञादिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर. येथ हे वाचुनी काही, आणिक सर्वथा सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही, दुर्बुद्धी ते. देखै कामना अभिभूत, होऊनी कर्मे आचरत. ते केवळ भोगी चित्त देऊनिया. क्रिया विशेषे बहुते, न लोपिती विधीते. निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग कामू मनी धरिती. यज्ञ पुरुषा चुकती भोक्ता जो. जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावून दीजे. कामिष्टांनी संचरविजे काळकूट. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हाणोनी उलंडिला. तैसा नासिती धर्मू निपजला हेतुकपणे. सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे. परिनेणती ते काय कीजे, अप्राप्य देखे. जैसी रांधवणी रससोय निकी, करुनिया मोले विकी. तैसा भोगासाठी अविवेकी, धाडिती धर्मू. म्हणूनी हे पार्था, दुर्बुद्धी देख सर्वथा. तया वेदवादरता मनी वसे. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. हे अर्जुना, वेदवर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्य असणारे सर्व भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत. म्हणून तू ते भोग आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुखदुःखादी द्वंद्वांनी रहित नित्य वस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो. तिन्ही गुणी आवृत्त, हे वेद जाणे निभ्रांत. म्हणोनी उपनिषदादी समस्त सात्विकते. येर रजतमात्मक, जेथ निरूपिजे कर्मादिक. जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. म्हणूनी तू जाण, हे सुख दुःखांसीच कारण. एथ झणे अंतःकरण रिगोदेसी. तू गुणत्रयाते अव्हेरी, मी माझे हे न करी. एक आत्मसुख अंतरी विसंबझणी. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके. तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणाला वेदांची गरज उरते. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सूचिले. तरी आपण हित आपुले, तेची घेपे. तैसा प्रगटलिया गभस्ती, अशेष ही मार्ग दिसती. तरी ते तुले ही काय चालिजती.
सांगै मज का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्थाते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त्वकर्मणि तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे, त्याच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस, तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस. म्हणूनी आईके पार्था याची परी पाहाता तुझ उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले जे न सांडिजे तुआ आपुले विहित कर्म. परी कर्म फळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते. हे धनंजया, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले आहे. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. परी आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. की निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचता ठाके तरी तेथिचेनी अपरितोखे क्षोभावेना. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेलियाही सगुण जहाले ऐसेची मानी. देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणै. देखै संता संत कर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. दूरेण यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. म्हणून हे धनंजया, तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध, म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन होत. बुद्धियुक्तो जहातेह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहींचाही त्याच जगात त्याग करतो, अर्थात त्यांपासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा. हा समत्वरूप योगच कर्मांतील दक्षता आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणै योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोगू. परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे जे कर्म शेष सहजे योग स्थिती. म्हणूनी बुद्धियोगू सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अव्हेरू फल हेतूचा. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले इही उभयबंधी सांडिले पाप पुण्यी. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंधविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्. कारण
समबुद्धीने युक्त असणारे ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. ते कर्मी तरी वर्तती परी कर्म फळा नातळती आणि आता याती न लोपती अर्जुना तया मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्ण पार करून जाईल तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इह परलोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील. तू ऐसा तै होसी जै मोहाते यया सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरैल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेणे निचाडे होईल मन अपैसे तुझे तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुषेल. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस् तदा योगमवाप्स्यसि. तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील, म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. इंद्रियांची या संगती जिये पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ जै बुद्धी होईल निश्चळ तै पावसी तू सकळ योगस्थिती. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभासेत किमासीत व्रजेत किम्. अर्जुनाने विचारले, हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो? तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्रावो आघवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुजनिके ते पुसपा उन्मेखे मनाचेनी. या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णाते काय म्हणिपे स्थितप्रज्ञाते ओळखो केवी. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे जो कैसिया चिन्ही जाणिजे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवणे स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तव परब्रह्म अवतरणू जो षड्गुणाधिकरणू तो काय तेथ नारायणू बोलतु असे. श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्नेवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतरायस्व सुखेसी करी तू असे. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पतितू जेणे संगे कीजे तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणै. दुःखेष्वनुद्विग्नमनास् सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधस् स्थितधीर्मुनिरुच्यते.
दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय, क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगुनाही चित्ती, आणि सुखाची या आरती अडपैजेना. अर्जुना तयाच्या ठाई कामक्रोधु सहजे नाही, आणि भयाते नेणे कही परिपूर्णू तो. ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी, जो निरसूनी उपाधी भेदरहितू. यः सर्वत्रानभीष्णेयस् तत्तत्प्राप्य शुभाशुभम्, नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्णू चंद्रुका जैसा, अधमोत्तम प्रकाशा माजी न म्हणे. ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता, आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभिभवे, जो वोखटेनी नागवे विषादासी. ऐसा हरिख शोक रहितू जो आत्मबोध भरितू, तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः, इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरतो, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. का कूर्म जिया परी उवाईला अवेव पसरी, नातरी इच्छावशे आवरी आपुले आपण. तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करीती. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः, रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात, परंतु त्यांच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. अर्जुना आणि कही एक सांगेन ऐके कवतिक, या विषयाते साधक त्यजिती नियमे. श्रोत्रादि इंद्रिये आवरिती, परिरसने नियमून करीती. ते सहस्रधा कवळिजती विषयीहि. जैसी वरीवरी पालवी खुडिजे, आणि मुळी उदक घालिजे. तरी कैसे निनाशु निपजे तया वृक्षा. तो उदकाचे निबळे अधिके, जैसा आडवेनी आंगे फाके. तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे. येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू न ये रस हटे. जे जीवन हे न घटे येणे विण. मग अर्जुना स्वभावे ऐसिया ही नियमाते पावे. जै परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे. तै शरीर भावनासती, इंद्रिये विषय विसरती. जै सोहम भाव प्रतीति प्रगट होय. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः, इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसवं मनः. हे अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. ये रभी तरी अर्जुना, हे आया नये साधना. जे राहटताती जतना निरंतर.
जयाते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरून आहाती तेही किजती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का देखै विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे मग आकळिती स्पर्शे इंद्रियांचेनी तिये संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानात बसावे, कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते। म्हणून आईके पार्था याते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडूनिया तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना जो आत्मबोध युक्तू होऊनी असे सततू जो माते हृदया आंतू विसंबेना येरवी बाह्य विषय तरी नाही परिमानसी होईल जरी काही तरी साध्यंतुची पाही संसारू असे जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातु करी अशेखा विवेक जाता ध्यायतो विषयान् पुंसस् संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते। विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते, आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते, कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो। क्रोधात् भवति सम्मोहस् सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो, मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते, स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो। जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे सम्मोहा जालिया व्यक्ती तरी नाशु पावे स्मृती चढवाते ज्योती आहत जैसी का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियांसी मग अज्ञानांध केवळ तेणे आपलविजे सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे जात्यंधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृतिभ्रंशु घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उपडे ज्ञानजात चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखै म्हणौनी आईके अर्जुना जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरोशके तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी ये सणे हे पतन गिवसित पावे रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन्
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. म्हणूनी विषय हे आघवे सर्वथा मनौनी सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील. पार्था आणिकही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्य आकाशगतू रश्मी करे जगाते स्पर्शतू तरी संगदोषे काय लिंपतू तेथिचेनी. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोधविहीन होऊनी असे तरी विषया तया काही आपण पेवाचुनी नाही. मग विषय कवण काही बाधितील कवणा. जरी उदकी उदक बुडिजे का अग्नि आगी पोळिजे तरी विषय संगे आपलविजे परिपूर्णू तो. ऐसा आपणची केवळू होऊनी असे निखळू तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांतमानी. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. देखै अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समस्ता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैसे के आहे तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतस्यान्त्ये रस्यान्तस्य कुतः सुखम्. मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार? ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी तो आकळीला जाणगुणी विषयादिकी. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. निश्चळत्वाची भावना जरी नभेची देखै मना तरी शांती केवी अर्जुना आपु होय. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरोनी नरिगे काही. जैसा पापियाच्या ठाई मोक्षू नवसे देखै अग्निमाजी घापती तिये बीजे जरी विरुढती तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके. म्हणूनी अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे या कारणे इंद्रियांचे दमननिके. इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांभसी. ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू. जैसी नाव थडिये ठाकिता
जरी वरपडी होय दुर्वाता तरी चुकलाही मागवता अपावो पावे तैसी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिये इंद्रियांच्या सर्व विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर असते। म्हणूनी आपुली आपण पेया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे देखै कूर्म जया परी उवाईला अवयव पसरी नातरी इच्छावशे आवरी आपण पेची तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे। आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगैन परिसपा। या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमे यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः। सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जे रात्रीसारखी असते अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात ते परमात्म तत्व जाणणाऱ्या मुनीला रात्रीसारखी असते। देखै भूतजात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथ चेईले तेथ निद्री तुजो तोचितो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर। आपूर्यमाणमचल प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी। ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो, भोगांची इच्छा करणारा नव्हे। पार्था आणि कही परी तो जाणो येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित जरी सरितावोघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत तरी अधिक नो हे ईशत मर्यादा नसंडी ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषूनी जाती समस्ता परिन्यून नभे पार्था समुद्रू जैसा तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयासी क्षोभु नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तयाते सांगे सूर्याच्या घरी प्रकाशुकाय वाती वेरी कान लाविजे तरी अंधारी कोंडेल तो देखै रिद्धी सिद्धी तया परी आली गेली से न करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालिवणे भिल्लांचेनी जो अमृतासी ठीठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी पार्था नवल हे पाही जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही तेथ रिद्धी सिद्धी कायी प्राकृता होती विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निष्पृहः निर्ममो निरहंकारस् स शान्तिमधिगच्छति। जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्यालाच शांती मिळते।
ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञू भला वोळख तू तो अहंकारा ते दंडुनी सकळ कामू सांडोनी विचरे विश्व होऊनी विश्वामाजी एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः। हे अर्जुना, ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे। ही प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो। हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजयो म्हणे ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले आता आमुचिया चिकाजा कीर आले उपपत्ती या जे कर्मजात आघवे एथ निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणौनिया ऐसा श्री अच्युताचिया बोला चित्ती धनुर्धरू उवाईला आता प्रश्नू करील भला आशंकोनी तो प्रसंगू असे नागरू जो सकळ धर्मासी आगरू की विवेकामृत सागरू प्रांतहीनू जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू ज्ञानदेवो सांगेल मातू निवृत्तिदासू इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां द्वितीयोऽध्यायः।